आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुंगाचे कुरकुरीत मूग पकोडे आणि हे मूग पकोडे खायला खूपच चविष्ट आणि बनवायला पण खूप सोपे आहेत। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी बघू शकता मी इथे ही हिरवी मूग छान अशी धुवून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये पाणी टाकून भिजवत ठेवायचं आहे। तुम्ही 5-6 तासांसाठी ठेवू शकता किंवा ओव्हरनाईट सुद्धा ठेवू शकता। तर मी ते ओव्हरनाईटच ठेवत आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता तुम्ही मस्त छान अशी मूग भिजलेली आहे बघा। आता आपल्याला या मुंगाला छान असं धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 पाण्याने आणि पाणी काढून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे। मी ते टोपलीमध्ये ठेवलेली होती 15 मिनिटं, पाणी छान असं निघालेलं आहे। आणि ते बघा मी काही दुसरे साहित्य पण घेतलेले आहे, ज्यामध्ये घेतलेली आहे लिंबू, त्याबरोबरच एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे, लसूण, हिरवी मिरची, इथे पुदिना घेतलेला आहे, त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेला आहे आणि आणखीन थोडासा मी इथे जिरा घेतलेली आहे। आता आपल्याला या सर्वांना वाटून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी इथे एक मोठा मिक्सरचा डबा घेतलेली आहे, त्यामध्ये सर्वात आधी मी इथे जिरा टाकून घेत आहे आणि त्यानंतर आता जे साहित्य आपण घेतलेले आहेत सर्व साहित्य इथे टाकून घेऊया। फक्त लिंबू पिळून घ्यायचं आहे, वरून लिंबू टाकायचं नाही आहे इथे। बाकी सर्व साहित्य मी इथे टाकून घेत आहे। त्यानंतर आता आपल्याला मूग पण टाकून घ्यायची आहे। तर बघू शकता आता आपण हे मूग पण इथे टाकून घेऊया। सर्व मूग आपल्याला इथे मिक्सरच्या डब्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यावरून हा लिंबू पिळून घ्यायचा आहे। तर लिंबूची क्वांटिटी तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता, जास्त पण मी थोडंसंच टाकलेली आहे। आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। मी इथे 1 चमच आणखीन थोडंसं टाकलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे हळदी पावडर, थोडीशी मी इथे हळदी पावडर टाकलेली आहे। त्यानंतर आता यांचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि दरदराच वाटण तयार करायचं आहे, अगदी काही असं प्लेन पेस्ट करू नका। बघू शकता या प्रकारे दरदरा वाटून घ्या। आणि आता हा तयार झालेला आहे पकोडे बनवण्यासाठी वाटण। आता आपण याचे पकोडे बनवून घेऊया। तर त्यासाठी मी ते तेल गरम व्हायला ठेवलेली आहे। तेल फुल गॅसवरच गरम केला तरी चालेल। आणि आता त्यानंतर आपल्याला इथे हे पकोडे टाकून घ्यायचे आहेत। तर बघू शकता या प्रकारे छोटे छोटे आकाराचे आपण पकोडे टाकून घेऊया। जेवढा पकोड्याचा आकार छोटा कराल तेवढे छान असे कुरकुरीत बनतात। तर म्हणून मी ते छोटे छोटे आकाराचे छान असे ते पकोडे टाकून घेत आहे। कढईमध्ये जेवढे ॲडजस्ट होणार तेवढे इथे मी टाकून घेतलेली आहे। आता यांना फ्राय होऊ देऊया। काही वेळानंतर बघू शकता हे छान असे फ्राय व्हायला लागले बघा, यांचा कलर पण चेंज व्हायला लागलेला आहे। आता यांना आणखीन छान थोडंसं फ्राय होऊ देऊया, म्हणजे हे छान असे कुरकुरीत होणार। काही वेळानंतर बघू शकता यांचा कलर छान असा लालसर आलेला आहे आणि हे अगदी छान असे कुरकुरीत झालेले आहेत। आता आपण यांना काढून घेऊया। तर बघू शकता किती मस्त असे कुरकुरीत मूग पकोडे बनून तयार झालेले आहेत आणि अगदी सोपी रेसिपी आहे, बघू शकता तुम्ही। तर तुम्ही पण एकदा तरी या प्रकारे मूग पकोडे नक्की ट्राय करा, खूपच टेस्टी लागतात आणि बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत। बघू शकता किती छान असे कुरकुरीत झालेले आहेत आणि किती मस्त दिसतंय बघायला, बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे। तुम्ही या पकोड्यासोबत दह्याची चटणी किंवा हिरवी चटणी बनवू शकता। चटण्यांची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे। तर तुम्ही पण या प्रकारे हे मूग पकोडे नक्की ट्राय करा, खूपच चविष्ट आणि कुरकुरीत बनतात। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।